नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. राजकारण, आरक्षणाचं राजकारण निवडणुकीच्या काळातच कसं गांभीर्याने घ्यायचं असतं. आणि आता 3-3.5 वर्ष निवडणुका नाहीयेत. त्यामुळं मराठा समाज असेल, ओबीसी असेल, यांना थोडंफार हलक्यात घेतलं तर काय हरकत नाही. असं एक उदाहरण सध्या महाराष्ट्रासमोर दिसतं. राधाकृष्ण विखे पाटील मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष, त्यांनी काल जी काही आकडेवारी घोषित केली की किती कुणबी नोंदी आहेत, किती प्रमाणपत्र वितरित झालेली आहेत, हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगाने जो काही जी आर काढलेला आहे, मग आम्ही कसं आता ज्या याचिका त्या जी आरच्या विरोधात आहेत, मग आता आम्ही काय करतोय त्यासाठी आम्ही काउन्सिल नेमतोय, स्पेशल काउन्सिल नेमतोय त्यासाठी विचार करण्यासाठी. हे 6 महिन्यानंतर विखे पाटील म्हणत आहे. आता विखे पाटील यांनी मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोन्ही समाजाची दिशाभूल केलेली आहे असं वक्तव्य राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलेलं आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांनी ज्या वेळेला आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे यांना त्या जी आर नुसार काम करायला लागा, ताबडतोब नागरिकांना ती प्रमाणपत्र द्यायला लागा हे सांगितलं. आणि परिणाम काय झाला? विखे पाटलांनी आता बघा लवकरच आम्ही करतोय असं म्हणून काल परवा एक बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर ते बोलते झाले. आणि मग त्याच्यामध्ये जे काही आकडे घोषित केले त्याच्यावरून आता गोंधळ माजलेला आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये ज्या वेळेला ते आंदोलन झालं, पेटलं, शिगेला पोचलं होतं, उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला, त्यावेळेला हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियरचा तो जी आर मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये ठेवला. मग राजकीय दृष्ट्या विखे पाटील यांची पाठ थोपटली गेली, दिल्लीला गेली आणि मुंबईत गेली. कारण की देवेंद्र फडणवीस यांची देवाभाऊ म्हणून प्रतिमा त्यामुळं तयार केली गेली आणि ती अनेक अर्थाने भारतीय जनता पार्टीला यश मिळून त्या प्रतिमेमुळे यश मिळालेलं हे नाकारता येतच नाही. आता निवडणूक आहेत 2029 मध्ये. मनोज जरांगे पुन्हा म्हटलेले आहेत आता पुढे निवडणूक आहेत. पण काय ज्या वेळेला राजकारण होतं म्हणजे बटंगे तो कटंगे त्यावेळेला झालं, आता काहीतरी नवीनच होऊ पाहतंय आणि तसंच पुन्हा त्याची नवीन आवृत्ती या 2-3 वर्षामध्ये होऊ शकते. हे सांगायचं काय कारण आहे की तिकडे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा मुद्दा आहे, ते विनोद पाटील बाकीच्या त्या याचिका आहेत तिथे ती प्रलंबित आहे. इकडे आता आर्थिक निकषावरचं काय, एसीपीसीचं काय, आणि आता हैदराबाद गॅझेटियरनुसार जे कुणबी प्रमाणपत्र कासवाच्या गतीने मिळायला लागलेली आहेत त्याचं काय, हे एकूणच संभ्रमावस्था आहे. आणि हे अशीच राहायला पाहिजे असं विरोधकांनाही वाटतं आणि सत्ताधाऱ्यांना देखील वाटतं. आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतो. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावं. हे बघा, राधाकृष्ण विखे पाटील काल यांनी असं सांगितलं की संदीप शिंदे समितीने जे काही कामकाज सुरू केलं तर तेव्हापासून आतापर्यंत त्यांना 48 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. ज्या पूर्वी ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होते त्यावेळेला तो आकडा होता 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या. ते काल मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपस्थित केलेला आहे. मग आता तोच मुद्दा बबनराव तायवाड यांनी उचलला. ते म्हणतात की तुम्ही नेमकं काय, ते 10 लाख कुठे गेले, 10 लाख नोंदी गेल्या कुठे? तुम्ही एकदा 58 लाख म्हणताय, एकदा 48 लाख नोंदी म्हणताय. आता पुन्हा काय सांगितलेलं आहे विखे पाटलांनी की त्यापैकी 12 लाख कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत. आणि ते सांगत असताना त्यांनी हैदराबाद गॅझेटियर आणि मग गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे हे आकडे द्यायला देखील ते विसरलेले नाही. त्यांनी सांगितलंय की मराठवाड्यामध्ये 49,958
इतकी प्रमाणपत्र आम्ही वितरित केलेली आहेत. आणि सर्वात जास्त अर्थातच बीड जिल्ह्यामध्ये 34,000च्या आसपास ती वितरित केली गेली. आता मुळात हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटना, मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये प्रचंड असे काय मतभेद आहेत. आणि हा प्रश्न कुठे सुटणार आहे? हा प्रश्न तेव्हा सुटेल ज्या वेळेला संसदेमध्ये काहीतरी ठोस निर्णय होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंबंधी काहीतरी ठराव आणतील तरच हा प्रश्न सुटू शकतो. अन्यथा 50% मर्यादा आणि अनेक गोष्टी आपण ज्या वारंवार अनेकदा बोललेलो तिथं ते अडकणार. आणि आता ज्या वेळेला आपण राजकीय दृष्ट्या विचार करतो, आता लोकसभा निवडणूक झाली, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला काय अनुभव आला तो अनुभव लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीमध्ये मग काय पटेंगे तो खटेंगे ते खेळलं गेलं, मग ते पुन्हा यश मिळालं. आणि आता अलीकडच्या ज्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तिथेही यश मिळालं, चांगलं मिळालं, विक्रमी यश मिळालं. मग अशा परिस्थितीमध्ये आता मनोज जरांगे पाटील किंवा इतर कोणत्याही नेत्या, सामाजिक नेत्याच्या अशा इशाऱ्यांना आपण कितपत खतपाणी घालायचं असं ठरलेलं आहे. आणि त्यामुळं कसं आहे, सगळं जे आहे ना हलक्यात घेत सावकाशपणे चाललं आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील यांची मुळात नेमणूक का केली गेली हे फार महत्वाचं आहे. ती यासाठी केली गेली की ते एक तर मुळात शरद पवार यांच्या विरोधातलं राजकारण ते आपली उभी हयातभर करत आलेले आहेत. त्यांचं जे राजकीय वैर आहे विखे घराणं आणि पवार घराणं हे सर्वश्रुत आहे. अगदी एवढंच कशाला, अजितदादांची अकाली दुर्दैवी एक्झिट झाल्यानंतर रोहित पवार यांनी ज्या पद्धतीने सगळे गल्ली ते दिल्ली मुद्दे मांडायला सुरुवात केली, त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील यांची हे बोललेच. काय बोलले होते की अहो अजितदादांना तुमच्या आजोबांनी कसं वागवलंय, कसं बोलले होते ते आठवा वगैरे वगैरे, तुम्ही कशाला हे टाळूवरचं लोणी वगैरे असं ते शब्दामध्ये खडचं. आता हे मध्येच का सांगितलं, कारण राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हे पूर्ण लक्षात की आपली नेमणूक काय, आपल्यावर जबाबदारी काय. आता आपल्याला ज्या वेळेला राहता शिर्डीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये अडचण आली, आपण मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमध्ये येऊन भेट घेतली. मग हे आपल्याला माहिती आहे, आपण विखे पाटील लावतोय. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या जे आंदोलन वाढत होतं त्या काळामध्ये त्यांच्या शिडामध्ये कोण हवा भरतंय तर शरद पवार भरतात आहे, सगळी रसद पुरवतात आहे, सगळं मॅनेज करतात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मराठा सरदार, शिंदे सरकार वगैरे वगैरे काय ते आहेत, त्यांचंही वेगळं पाठिंबा यांना जरांगे पाटील यांना आहे. अशा परिस्थितीमध्ये आता देवेंद्र फडणवीस यांची जी प्रतिमा आहे ती उंचवण्याची अत्यंत गरज आहे. आणि भारतीय जनता पार्टीची ती स्वाभाविकपणे गरज. कारण भारतीय जनता पार्टी, जसं काल ते लक्ष्मण हाके बोलले, काय बोलले ते की ओबीसी आमच्या डीएनए मध्ये असं सांगणारं सरकार आता कसं अन्याय करतंय आणि बघा आता सगळं आरक्षण गेलेलं आहे तुमचं. त्या नोंदी मग ते आकडे जे बघून त्यांनी ती त्यांच्या पद्धतीने ती प्रतिक्रिया दिली. म्हणजे एकूण काय, तर आता शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांचं जे त्या अर्थाने जी काही प्रतिमा उंचावत चालली होती मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने, भले उघड प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टोमणे मारत वगैरे वगैरे, ते कसं काय काय वेगवेगळे आरोप केले गेले. देवेंद्र फडणवीस असल्यावरच असं का निघतंय, तसंच का निघतंय, हे सगळं केलं. परंतु देवेंद्र फडणवीस सगळ्यांना भारी पडले. जशी संधी आली की त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना आवर्जून ते काम दिलं आणि राधाकृष्ण विखे त्याच्यामध्ये यशस्वी झाले. मग आज ज्या वेळेला आता मनोज जरांगे पाटील दिसले की उठून उभा राहायचं. आता अजितदादांची वरळी तिथे जी शोक सभा होती तिथं ज्या वेळेला जरांगे पाटील यांची ते आले
तर त्या पहिल्या रांगेत जे जे काही मंत्री उभे होते त्याच्यामध्ये विखे पाटील होते ते तटकन उभे राहिले. मग त्यांना माहिती की कसं कशा प्रकारे हँडलिंग करायचं आणि कधी करायचं काय बोलायचं. आता या सगळ्या याच्यामध्ये जर हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर अजून तितक्या परिणामकारकपणे जर काम करत नसेल तो जी आर, तर मनोज जरांगे पाटील हे अधूनमधून बोलत राहणार आहे. आता त्यांच्या आंदोलनाला कितपत पाठिंबा मिळेल, त्यांचं दुकान आटपलेलं आहे, ते काय आहे त्याच्यामध्ये ती टीका, ट्रोलिंग वगैरे त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद सुरू केला होता, अगदी त्यांची ती शिवबा संघटना असल्यापासूनचा, की मराठवाड्याला 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालेलं आहे, अनेक संदर्भ वेगळे आहेत, या सगळ्या गोष्टी घेऊन याचा विचार केला गेला पाहिजे. मग एकनाथ शिंदे यांनी ते चांगल्या प्रकारे गांभीर्याने घेऊन अनेक निर्णय घ्यायला सुरुवात केली. मग सगळे निर्णय आपल्याला घेतले पाहिजे. मग सगळा राजकीय महायुतीचा सगळा विचार होऊन ते एसीबीसीचं ते विधेयक 10% केलं, ते मंजूर करून घेतलं. दुसरीकडे आता हे केलं पाहिजे कुणबी नोंदीचं. मग संदीप शिंदे यांच्या समिती नेमली, त्यांना काम दिलं, मग ते सुरू झालं. मग ते सुरू झाल्यानंतर 1960च्या दरम्यानच्या ज्या नोंदी आहेत त्याच्यानुसार जर ते प्रमाणपत्र दिलं जात असेल, तर असं वक्तव्य कुणी केलं? ते बबनराव तायवाडे यांनी केलं. मग बबनराव तायवाडे आणि विरुद्ध बाकीचे ओबीसी नेते यांचं वेगळं सुरू झालं. इकडे मराठांच्या मध्ये ते तर तेच सुरू झालं. विनोद पाटील वेगळे, हे वेगळे, लाखे पाटील वेगळे, ते वेगळे, ते वेगळे, ते असं सुरू झालं. या याच्यात प्रश्न सुटला का? प्रश्न सुटलेला नाही. प्रश्न सुटणार कधी आहे? ज्या वेळेला संसदेमध्ये याच्यावर धोरण, केंद्र सरकारचे अधिकार, केंद्रीय मागास आयोग वगैरे हे सगळे गोष्टी होतील. आता कसं राज्याचा मागास आयोग, गायकवाड आयोग वगैरे ते उच्च न्यायालय वगैरे तिथपर्यंत ते चाललं. आता वर ज्या वेळेला ती गाडी जाणार आणि मग ती अडकणार म्हणूनच जरांगे पाटील यांनी हुशारीने काय केलं, आम्हाला जे आरक्षण द्यायचं आहे, कुणबी म्हणून द्यायचं आहे, तो अधिकार आम्हाला द्यायचा आहे, तर तो तुम्ही 50%च्या आत त्या मर्यादेत राहून दिला पाहिजे. आणि त्यासाठी मग हैदराबाद गॅझेट ही अशी भूमिका. आता तिथं सरकार जर हलक्यात घेत असेल आणि आता निवडणुका लांब आहेत त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. मुंबईचं आंदोलन झालं, जरांगे पाटील आले, सगळ्या निवडणुका वगैरे सगळ्या पार पाडल्या. त्यावेळेला छत्रपती शिवरायांच्या समोर उभे, नतमस्तक उभे असलेले देवेंद्र फडणवीस आणि देवा भाऊ, ते जे कॅम्पेन झालं त्याच्यामध्ये बरंच काय साध्य केलं. आणि मग आता मग त्याच्यामध्ये एकटे देवेंद्र फडणवीस राजकारण करतात असं म्हणायचंय का? तर अजिबात नाही. शरद पवारांनी तेच केलेलं आहे, एकनाथ शिंदेनाही तेच करायचं आहे. मुळात राज ठाकरे जे स्पष्ट बोलले होते अगदी आंतरवाली सराटीत, ज्यावेळी ते लाठीमार वगैरे झाला, हे तुम्हाला काही प्रश्न सोडवला जाणार नाही, फक्त राजकारण केलं जाईल. आणि तुमच्या आमच्या दुर्दैवाने ते सध्या दिसतंय आणि पुढे ते आता किती वर्ष अजून चालू राहील हे सांगणं अत्यंत अवघड आहे. इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.